8 मार्च 8 मार्च हा जागतिक महिला दिन आहे. ह्या दिवशी सर्व महिलांचा सन्मान होणे यथायोग्य आहे. सर्व महिला ही परमेश्वराची आपल्याला लाभलेली एक देणगी आहे आणि म्हणूनच परमेश्वराची योजना आहे की सर्वांचं तारण व्हावं आणि सर्वांना सन्मान आणि मान प्राप्त व्हावा. ह्या वर्षी असं म्हणतात की युनायटेड नेशन्स संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय महिला दिन जाहीर केलेला 50 वर्ष पूर्ण होत आहे आणि या 50 वर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विषय घेतलेला आहे गिव्ह अँड गेन, म्हणजेच द्या आणि फायदा करून घ्या. म्हणजेच जेव्हा आपण देण्याच्या वृत्तीमध्ये असतो तेव्हा निश्चितच आपल्याला त्याचा लाभ होत असतो. आपल्या स्त्रियांचं जीवन जर आपण बघितलं तर स्त्रियांना परमेश्वराने ही उपजत गुण दिली आहे की ते नेहमी देत असतात. निसर्ग ज्याप्रमाणे देतं तसंच स्त्री देखील किंवा महिला देखील ही सतत देत असते आणि म्हणून या देण्याच्या त्यांच्या वृत्तीबद्दल आपण देवाचे आभार मानूया आणि त्याद्वारे समाजाला आणि ख्रिस्त सभेला जो विशेष लाभ होतो त्याबद्दल परमेश्वराला धन्यवाद देऊया. आज महिला दिनानिमित्त आपल्या कुटुंबातील, समाजातील आणि आपल्या देशातील तसेच जगातील सर्व महिलांना आपण सन्मानित करण्याचा प्रयत्न करूया. हा सन्मान किंवा हा आदरभाव केवळ आजच्या पुरता मर्यादित न ठेवता आपल्याला ही फक्त आठवण आहे की 365 दिवस म्हणजे वर्षभर आपण सतत महिलांचा आणि आपल्या कुटुंबातील स्त्रियांचा सन्मान केला पाहिजे. विश यू ऑल विमेन अ हॅपी विमेन्स डे. गॉड ब्लेस यू फॉर युअर गिविंग अँड गेनिंग ॲटिट्यूड.